जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे गेल्या 2 वर्षापासून खतं घेत आहे आणि कांदा पिकासाठी खत घेतलेलं आहे. गेल्या वर्षी वापरल्यानंतर चालू वर्षी पुन्हा ऑर्डर केलेली होती आणि हा बघू शकताय तुम्ही डबल पत्ती माल आहे. गेल्या वर्षी पण माल चांगल्या प्रकारे टिकला. ज्यावेळेस आम्ही खत घेत नव्हतो तेव्हा म्हणजे 1-1.5 महिन्यात चाळ फोडावं लागायची. आता जवळ 2.5-3 महिने झाले अजून चाळ फोडलेली नाही. म्हणजे असं होतं की खत टाकायच्या आधी आमच्या कांदेवनाचा रोग राहायचे, कांदे असे कवळे असे त्या राहायचे. टायमाला तुम्ही खतं कोणते वापरत होते? आपले रासायनिक खत वापरायचे. इतर शेतकऱ्यांना सांगा की जरूर सगळ्यांनी वापरावे. मागच्या वर्षी आम्ही आपल्या आंब्याची दिवाळी नंतर 6,000 कांदे विकले, जवळ 100 क्विंटल हेच खत वापरले होते. त्यामुळे आम्ही यंदा 4 एकर बोलतो आम्हाला 25-30 ट्रॅक्टर कावरेज निघाली. एकरी 7 ट्रॅक्टर. एकरी 7 ट्रॅक्टर. आताशी 1 ट्रॅक्टर विकला फक्त, तो पण 1600 ना, अजून खराबच झालेलं नाही अजिबात. आणि गेल्या वर्षी किती एकराला वापरलं होतं? गेल्या फक्त 2 एकराला त्याच्यात 15-16 ट्रॅक्टर निघत होते. मी यंदा वाढून घेतले, कांदे जास्त लावले. आणि त्याच्या अगोदर तुमचे एकरी किती निघत होते रासायनिक वरचे कांदे? 3 ते 3.5. त्याच्यात पण महिन्यात खराब व्हायची. आणि मार्केटला पण 1500 मार्केटला 1000 आणि 1100 तसे 1 नंबर विकतात त्या. 2 एकरामध्ये गेल्या वर्षी किती ट्रॅक्टर निघाले होते? 15. गेल्या वर्षी जिथं 7 ट्रॅक्टर निघायचे तिथं 15 ट्रॅक्टर कांदे काढलेले 2 एकरामध्ये त्याच रानामध्ये. आणि चालू वर्षी पुन्हा 4 एकरासाठी घेतलं त्यांनी वापरलं. आणि मागची द्राक्ष बागेसाठी टाकली वापरले ते खत. तर द्राक्ष बागेला काय जाणवलं तुम्हाला? आमची काडी परिपक्व, मालेज टर्नेज विनेज किंवा माल चांगला आला. आता काय परिस्थिती काय वाटते इतर बागांमध्ये ते खत टाकल्यानंतर? अजून तुमचे 1 नंबर बागेची जी काडी झालेली, आमच्या बागेच्या काड्याला मॅच्युरिटी लवकर आली आणि जिला नाही टाकलं ते अजून युरियाच काडे आहे. तर बघू शकताय तिथं आजूबाजूला इतर शेतकरी बांधवांचे पण बाग आहेत, तर त्यांची काडी वगैरे झालेली नाही. कारण की काडीची मॅच्युरिटी जर झाली तर पुढं माल निघायला अडचण येत नाही. तर शेतकरी बांधवांनी नुसतं कांदा पिकासाठीच नाही तर फळबाग वर्गीय पिकासाठी पण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरणं गरजेचं आहे. हा जो लाईव्ह चाळीवरचा जो व्हिडिओ आहे, असे अनेक व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघा.